महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेलं साताऱ्यातील कोयना धरण 100% भरलेलं आहे। मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। कण्हेर, उरमोडी, वीर, धोम, बलकवडी ही धरणं सुद्धा 100% भरलेली आहेत। कण्हेर धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील जी प्रमुख धरणं आहेत त्यामध्ये झपाट्याने पाण्याची वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच कण्हेर धरणावरती। बघू शकता मोठ्या प्रमाणात या कण्हेर धरणामध्ये पाण्याची आवक झाल्याने 100% धरण भरल्याचं चित्र समोर आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं जे भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारं जे कोयना धरण आहे हे देखील आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। जवळपास 105 टीएमसी पाण्याचा साठा देखील आता कोयना धरणामध्ये पाहायला मिळते। संपूर्ण या परिस्थितीवर बघायला गेलं तर साताऱ्यातील जे प्रमुख कोयना धरण आहे, वीर धरण आहे, उरमोडी धरण आहे, धोम बलकवडी आहे, तसेच उरमोडी धरण आहे, या संपूर्ण या धरणामध्ये देखील झपाट्याने पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याची जी धरणं आहेत ती पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर या संपूर्ण जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत ती भरल्यामुळे देखील सातारकरांचा आता पुढच्या वर्षीपर्यंतचा देखील पाण्याचा प्रश्न मिटल्याचं समोर येत आहे। एकंदरीत या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे देखील शेतकरी वर्गामध्ये देखील आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।